कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये चिट्टी मला आता लगेच आठवण झालंय जॉक। हा मोबाईल वर वाचलं का वाटतोय। हा आठवला बरं का। एका गावात का नाही एक माणूस राहत असतोय। हा तो का नाही असा खुळ्यागत वागत असतोय, तर गावातली समधी लोक का नाही त्याला गाडव गाडव म्हणून म्हणत असतात। एकदा काय होतंय, तो माणूस का नाही खरंच एका गाडवावर बसून एकदा गावात येतोय। मग गावातली लोक त्याला म्हणतात की कुठल्या गाडवावर बसलंय। मम्मी पुढं जग झाला। ह्योच तर जोक होता की कुठल्या गाडवावर बसलंय वळका बघू। हसा की। अगं बाई कळलं तो मस्त। काय ग दुर्गे, जरा तरी हसू आलं पाहिजे का नाही? हा त्याला जोक म्हणतात, हे म्हणजे गोष्ट सांगितल्यासारखी सांगितली। म्हणजे तेच की मम्मी, आता ह्यो जोक आठवून आम्हाला नंतर हसा येईल। म्हणजे जोक वर नाही तुझ्यावर हसा येईल। ए गप तू, मला असलं काय बी जमत नाही। अहो मावशी, ठीक आहे, छान होता जोक खरंच। आपण चालू ठेवूया ना। ओंकार भाऊजी म्युझिक लावा। चंचे काय आलंय? एकदम डाव्या हाताचं मुळ आहे माझ्या। म्हणजे अगं ऍक्टिंग करून दाखवायची। अरे वा, हे तर तू रोजच करतेस की। तुझ्यासाठी सोपं आहे, कर। हा जा। एक चुटकू सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू। ईश्वर का आशीर्वाद होता है ये एक चुटकी सिंदूर। वाह चाची वाह, लय भारी। सुहागन केसर का ताज होता है एक चुटकी सिंदूर। आणि काय मम्मी काय होतं ग? एक हा तेच होतं, चुटकी सिंदूर। वाह चाची वाह, लय भारी ताई। ये किती छान, मस्त। हा खूप छान केलं। चला काय लिहिलंय बाबा? अरे थांब बाळा, मला चिठ्ठी वाचू तरी दे। काय झालं? गाणं सादर करा म्हणतात। अरे वा, गा की मग। मोठे मालक, तुमचं गाणं ऐकणं म्हणजे आमचं भाग्यच आहे। हो गा ना बाबा प्लीज। हो अगं गाणार आहे मी, फक्त सुचायला पाहिजे कुठलं तरी गाणं। बघूया। आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा, घर कसले ही तर
कारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. अरे वा बाबा, छान गाता की तुम्ही. वय वय वय. माझं कसलं गाणं ग, ही सगळी चारुलताची देण आहे. ती गायची, कमाल गायची अक्षरा, कमाल गायची. तिचा सूर ना असा गुंजत राहायचा कानामध्ये खूप काळ. तिचं गाणं संपलं तरी वाटायचं ती गातेच आहे. तिचं ऐकून थोडं थोडं मी गुणगुणायला लागलो, बाकी काही नाही. खूप आठवण आली तिची आज मला. ती गेली नाहीये अक्षरा, इथं या घरात आहे. ती तिचं गाणं आहे. या घरातल्या प्रत्येक विटेनं तिचा सूर जपलाय आपल्यात. ती आहे. चला ए ओंकार, चल ना बाबा, पुढचं घेत सुरू करा. चला वहिनी, तुम्ही आणि भाऊजी राहिलेत आता. नाही नाही वहिनी, तुमच्याकडे आली या उशी. बरोबर आहे, तुमच्याकडे डाव आहे. नाही नाही अहो, ह्यांच्याकडे देत होते मी उशी. नाही नाही, माझ्याकडे आलीच नाही तर माझ्यावर कसं डाव? नाही पण मी तुमच्याचकडे देत होते ना. नाही नाही, पण मी घेतलीच नाही ना. ह्यांच्याकडे उशी होती तेव्हा म्युझिक बंद झालं मी होतं. घेतलीच नाही, माझ्यावर ढकला लागले. ऐका ऐका, एक काम करा, यांचा आहे. दोघांच्या मध्ये होती ना उशी अंतरपाटासारखी, तर मग आता दोघांनी वाटून घ्या जबाबदारी. म्हणजे चिठ्ठीत जे काही येईल ते दोघांनी मिळून करा ना. उचला ना तुम्ही. असं कसं तुमच्याकडे पहिल्यांदा बघा उशी? उशी तुमच्या. अरे काय करताय तुम्ही, किती वेळ लावताय? एक काम करा अक्षरा, त्याला चिठ्ठी उचलू दे, तू फक्त त्याच्या हाताला हात लाव, मम्मा म्हण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.